क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना 10,000 रुपयांच्या दंडासह 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आता अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। यामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। दरम्यान ज्या सदनिके प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झालेली आहे हेच आपण घर या ठिकाणी बघतो। या ठिकाणी आपल्याला ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे अशा नावाची जी पाटी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान ह्याच घरामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। खरं तर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। शासनाची फसवणूक करून हे घर मिळवल्याचं जे आहे तो त्यांच्यावरती आरोप करण्यात येत आहे आणि याच प्रकरणाचा जो निकाल आहे तो आता नाशिक कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांना 10,000 रुपयांच्या दंडासह 2 वर्षाची शिक्षा जी ती कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघू शकतं आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वाढ झाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।